नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय खुसखुशीत मुरकुल सारख्या साबुदाणा पळी पापड पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूयात। ह्या पापड्या खूप छान लागतात, नक्की ट्राय करा। तळल्यानंतर हे पापड किती फुललेत हे तुम्हीच बघू शकता। तुम्हाला हे पळी पापड कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवला होता आणि तो साबुदाणा मस्त असा छान फुगलाय, बघू शकता। तर मोठ्या वाटीने मी 3 वाट्या साबुदाणा घेतला होता। तर त्या वाटीचं मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर आता भिजल्यानंतर आपल्याला एका कुठल्याही भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी छोटी कढई घेतली आणि त्याने मी हा साबुदाणा मोजून घेते। तुम्ही जर पळी पापड बनवत असाल तर भिजल्यानंतरच साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकत नाही। तर इथे ना माझ्या छोट्या कढईने इथे 3 कढई साबुदाणा मोजून घेतलाय आणि वरती थोडासा बाकी होता, तर तो पण मी यामध्ये घालत आहे। तर आता आपल्याला मोठं पातेलं घ्यायचंय आणि त्यामध्ये पाणी घालायचंय। तर आपल्याला भिजलेला साबुदाणा ज्या भांड्याने आपण मोजतो त्याच भांड्याने आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। तर इथे मी कढईने साबुदाणा मोजलाय, तर माझ्या 3 कढया आणि वरती थोडासा साबुदाणा भरलाय। आपण जेवढा साबुदाणा घेऊ त्याच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। तर इथे मी 6 कढई आणि थोडंसं वरती पाणी घालते। आता या पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची। तर त्यासाठी मी इथे मीठ घालत आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि मीठ घालताना मी 5 चमचे मीठ घातले। तुम्ही थोडंसं टेस्ट करून पहा शिजत आल्यानंतर, आणि कमी जर वाटलं तर मीठ घाला, पण एकदम मीठ घालू नका। तर आता इथे पाणी छान उकळलंय आणि आता यामध्ये मी साबुदाणा घालून घेते। तर इथे मी जेवढं प्रमाण घेतलंय त्याच्यासाठी मला पातेलं छोटं पडलंय, कारण माझ्याकडे या पातेल्यापेक्षा मोठं पातेलं नव्हतं। हा साबुदाणा शिजत आल्यानंतर मी दुसऱ्या एका छोट्या पातेल्यामध्ये साबुदाणा थोडा काढून बाजूला शिजवून घेतलाय। आपल्याला हा साबुदाणा 70% शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा आहे। तर इथे मी त्यासाठी 5 मोठे बटाटे घेतलेत आणि त्याचा मी खीस घालणार आहे। तर आता 70% साबुदाणा शिजलाय, त्यामध्ये मी बटाटे पण खिसून घातलेत, 5 घातलेत मोठ्या आकाराचे। आणि आता लाल तिखट घातले 2 चमचे। काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट घालायचं नाही। तर आपल्याला इथे चमच्याने सारखं हलवत राहायचं, म्हणजे साबुदाणा खाली लागणार नाही। तर इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडा साबुदाणा काढून शिजवलाय। तर इथे शिजून झालंय। मी टेरेसवरती आले, मेन कापड अंथरले आणि त्यावरती थोडंसं थंड करून घ्यायचं हे मिश्रण, आणि नंतर आपल्याला मेन कापडावरती पळी पापड घालायचे। तर मला हे पापड घालायला ना ऊन झालं होतं, तर मला ओमनी मदत केली। मी मसाले बिझनेस चालू केला आहे। जर कोणाला मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करा। कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेले पापड कसे झाले। धन्यवाद।